हालेलुया. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो पुनरुत्थान आणि जीवन आहे, त्याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये या तुम्हा प्रत्येकाचं मी स्वागत करतो, तुम्हाला अभिवादन सादर करतो. आमचा परमेश्वर हा चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. हालेलुया. आणि त्याची दया आमच्याबरोबर आहे म्हणूनच आज पुन्हा एक वार त्याचं वचन ऐकण्याची संधी त्यानं आम्हाला दिली. त्याच्या सानिध्यामध्ये येण्याची संधी त्यानं आम्हाला दिलेली आहे. देव आम्हाशी बोलतो त्याच्या वचनाच्याद्वारे, यासाठी की आम्ही पूर्ण व्हावं, आम्ही पूर्णत्व गाठावं. कारण देव नेहमी त्याच्या वचनातून आम्हाला शिकवत असतो, घडवत असतो. त्याचं शिक्षण आमचा देवावरचा विश्वास वाढवतं. त्यानं दिलेलं पवित्र आत्म्याच्याद्वारे आलेलं शिक्षण आम्हाला देवाच्या समीप घेऊन जातं. आणि आज तीच संधी, देवाच्या अजून जवळ येण्याची संधी देवानं आम्हाला दिलेली आहे. याचं सर्व गौरव आपल्या देवाला आपण देऊयात. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, ज्यांना कान आहे तो ऐको. आणि देवानं आम्हाला कान दिलेले आहेत यासाठी की आम्ही देवाची वाणी ऐकावी, आम्ही देवाचा शब्द ऐकावा, आम्ही त्या वचनाचं मनन करावं, आम्ही ती वचनं, आम्ही ते शिक्षण आमच्या दैनंदिन जीवनामध्ये अनुकरणामध्ये आणावं आणि आयुष्याची ही वाटचाल आत्मिकदृष्ट्या किंवा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालून आम्ही पूर्णत्व गाठावं आणि त्या वचनामध्ये आमचा प्रवेश व्हावा, ही देवाची इच्छा आहे. तुम्ही सत्याच्या ज्ञानाप्रत पोचा आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्या, हे देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि देवानं आम्हाला दिलेली ही संधी आहे. देवानं आमच्यावर आगापे प्रेम केलं. देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि आम्ही पाहतो, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आम्हाला तो विश्वास ठेवण्याचा आमच्या अंतःकरणामध्ये विश्वासाचा उत्पन्न किंवा विश्वास आमच्यामध्ये उत्पन्न केला देवानं, प्रभू येशू ख्रिस्तानं. आणि मग विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू, याच्याकडं आपण पाहूयात. पहा, माय वचन काय सांगतं, विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू. हालेलुया. आणि मग प्रियानो, आम्हाला पूर्णत्व गाठायचं आहे. पूर्णत्व येईल आणि अपूर्णत्व नष्ट होईल. म्हणून मी मागे तुम्हाला सांगितलं की देवाचा दास म्हणतो की इतक्यात मी पूर्ण झालो असं नाही, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून वरील जो पण आहे, पण जो जिंकायचा आहे, त्या आणि ध्येयापर्यंत पोचणं किंवा ध्येयापर्यंत धावणं, हेच एक माझं काम आहे. माझ्यासाठी तो पण आहे, तुमच्यासाठी माझ्यासाठी तो पण आहे. तो पण आम्हाला जिंकायचा आहे. म्हणून देवाचा दास काय म्हणतो की त्यानं ज्या गोष्टीसाठी मला आपल्या कह्यात घेतलं, त्या गोष्टी मी माझ्या कह्यात घेण्यासाठी मी प्रयत्न करतो. देवाने आम्हाला कशासाठी कह्यात घेतलंय? आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाण्यासाठी, आम्हाला ते वतन मिळावं यासाठी त्याने आम्हाला कह्यात घेतलेलं आहे. आणि म्हणून येशू म्हणतो की तुम्ही वरील गोष्टीसाठी पाचारण केलेले आहात आणि म्हणून वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करा. हालेलुया. प्रथम माझं नीतिमत्व, माझी धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे बाकीच्या गोष्टी आपोआप मिळतील. आणि म्हणून येशू म्हणतो, म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशू, याच्याकडे तुम्ही पहा. आणि करिंथकराच्या लोकांना पत्र लिहिताना सुद्धा देवाचा दास काय म्हणतो, दुसरे करिंथकराचं पत्र याचा 13वा अध्याय आणि त्याचा 11 वचन. बंधुजन हो, इतकेच आता म्हणतो, तुमचे कल्याण असो, तुम्ही पूर्ण व्हा, समाधान मिळवा, एक चित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील. पहा, या ठिकाण देवाचा दास सांगत आहे करिंथकराच्या लोकांना पत्र लिहिताना. तो म्हणतो की बंधुजन हो, इतकेच आता सांगतो, इतकेच आता म्हणतो की तुमचे कल्याण असो, तुम्ही पूर्ण व्हा, समाधान मिळवा, एक चित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील. ते आणि प्रीतीचा आणि शांतीचा देव आम्हासह राहण्यासाठी आम्हाला काय करायचं की तुम्ही, पहिली गोष्ट तुमचं कल्याण होते आहे, दुसरी गोष्ट तुम्ही पूर्ण व्हा, समाधान मिळवा, एक चित्त व्हा. या गोष्टीविषयी मागे मी तुम्हाला बोललेलो आहे मागच्या आठवड्यामध्ये. यावेळेस मी पाहतो की तुम्ही पूर्ण व्हा, हा आपला या विषयाचा जो मेन जो आहे, पूर्ण व्हा. तुम्ही पूर्ण व्हा. प्रिय, ते पूर्णत्व आम्हाला गाठायचं आहे. अपूर्णत्व आमच्यामध्ये असता कामा नये. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं, जसा मी परिपूर्ण आहे तसं तुम्ही परिपूर्ण व्हा. कारण आम्ही पाहतो की देवानं ख्रिस्तामध्ये आम्हाला नवीन उत्पत्ती असं केलेलं आहे. आम्ही पाहतो आमचं जुनं रूप जे होतं पापामुळे आम्ही आणि भ्रष्ट झालो होतो, पापामुळे आम्ही आमचं सौंदर्य, देवाचं प्रतिरूप आम्ही गमावलं होतं. पण पित्यानं आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिला आणि वधस्तंभावरच्या अर्पणाद्वारे प्रियानो आमचं गेलेलं रूप जे आहे ख्रिस्ताद्वारे आम्हाला पुन्हा दिलेलं आहे. म्हणून ख्रिस्तामध्ये आम्ही नवी उत्पत्ती होऊन, ख्रिस्त कसा आहे? ख्रिस्त पूर्ण आहे. हालेलुया. ख्रिस्तानं आम्ही पाहतो
पाहतो तुमच्यासाठी माझ्यासाठी वधस्तंभावरचं जे मरण सहन केलं, वधस्तंभावरचं जे कार्य त्याला करायचं होतं, आणि बायबल सांगतो त्यांनी जे पूर्ण केले, पूर्ण झाले असे पाहून तो मला तहान लागली असं म्हणत आहे प्रियानो. आणि म्हणून प्रियानो तो पूर्ण देव आहे, तो परिपूर्ण देव आहे, तो परात्पराचा पुत्र आहे. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की जसा मी परिपूर्ण आहे तसं तुम्ही परिपूर्ण व्हा. मग पूर्णत्व आम्हाला गाठायचं आहे प्रियानो. अपूर्णत्व आमच्यातलं निघून जाणं गरजेचं. जोपर्यंत मी पूर्णत्व गाठत नाही आम्हाला त्या वचनामध्ये प्रवेश मिळणार नाही प्रियानो. आणि पूर्णत्व आम्हाला गाठायचं आहे. पौलानं पूर्णत्व गाठलं, विश्वास राखला, जे सुयुद्ध ते केलं, विश्वास राखला, धाव पूर्ण केली. आता राहिलाय तो एकच जीवनाचा मुकुट, आणि तो केवळ मलाच नाही तर ख्रिस्ताचं पुन्हा येणं किंवा त्याचं प्रगट होणं ज्यांना ज्यांना प्रिय आहे अशा प्रत्येकासाठी तो आहे. म्हणून त्याचं पुन्हा येणं तुमच्यासाठी माझ्यासाठी तुम्हाला जर प्रिय आहे तर प्रियानो आम्ही ते पूर्णत्व गाठण्याचा नेटानं प्रयत्न करूयात. आम्ही त्या अरुंद रस्त्यानं आम्ही मार्गानं जाण्याचा नेटानं प्रयत्न करूयात आणि पूर्णत्व गाठूयात. येणारा तो येईल, विलंब करणार नाही. माझा नीतिमान विश्वासानं वासेल. हालेलुया. आज जर प्रभू येशू ख्रिस्त आला तर माझी अवस्था काय असेल हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा. आणि मग पूर्णतेसाठी काही अटी आम्ही पाहिल्यात. त्यातली पहिली अट मागच्या वेळेस आम्ही पाहिली की तुम्ही दान धर्म करा. प्रियानो मत्ते कृष्णवर्तमानाच्या 19 अध्यायाच्या 21 वचनामध्ये तो तरुण येतो आणि म्हणतो मला सार्वकालिक जीवन मिळावा म्हणून मला काय केलं पाहिजे. येशू म्हणतो आणि तू खून करू नको, व्यभिचार करू नको, शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको, खोटं बोलू नको, आपल्या आई बापाचा सन्मान कर, जसे आपणावर तसे आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. तो म्हणतो हे अवघं मी करत आहे. मग येशू त्याच्यातलं ऊन पण का तो आणि तो म्हणतो हे सगळं काय मी करत आहे, अजून माझ्यामध्ये काय ऊन आहे ते मला सांगा. आणि येशूनं त्याचं ऊन पण गाठलं, त्याने ओळखलं. आणि येशू त्याला म्हणतो, येशूने त्याला म्हटले पूर्ण हो पाहतोस तर जा आपली मालमत्ता विकून दरिद्रास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. हालेलुया. मग दानधर्म आम्ही करणं गरजेचं आहे आणि प्रभूच्या मागे आम्ही चालणं गरजेचं आहे. त्याविषयी मागच्या वेळेस आम्ही सगळं विवेचन ऐकलेलं आहे, स्पष्टीकरण ऐकलेलं आहे. आज पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत की आम्हाला पूर्णत्व गाठण्यासाठी पुढची आणखीन एक अट काय आहे. तर पहिली गोष्ट आम्ही पाहतो प्रीती. आम्ही पूर्ण करणारे प्रीती जी आहे ती प्रीती आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आम्ही पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम करावं. आणि दुसरी गोष्ट जशी आपणावर तशी आपल्या शेजारावर प्रीती करावी, बंधुप्रीती आमच्यामध्ये असावी. आणि त्या ठिकाणी मी पाहतो कलसेकराच्या लोकांना पत्र लिहिताना देवाचा दास म्हणतो, कलसेकराचं पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचं 12, 13 आणि 14 वचन. तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात. म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, नम्र भाव, लीनता, सहनशीलता ही अंगिल्या. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वावर अंगिल्या. त्याचं आवरण असणं गरजेचं आहे प्रियानो त्या सर्व गोष्टीवर. आणि मग या ठिकाणी बायबल असतं तर पूर्णता करणारं बंधन तर काय आहे तर प्रीती आहे. आणि प्रीती हा आमच्या देवाचा स्वभाव आहे. हालेलुया. बायबल मला सांगतं देव प्रीती आहे आणि आमच्यावरच्या स्वप्रेमाचं प्रमाण त्याने हे दिलं की आम्ही पापी असताना त्यानं आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिला. प्रियानो त्याने जगावर प्रीती केली आणि प्रीती देते. बायबल आम्हाला सांगतं त्यांनी जगावर प्रीती केली आणि त्याने आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिला. प्रियानो वधस्तंभावर त्यानं वधाळ्यासाठी तो दिला. आणि आज आम्ही जे जिवंत आहोत, आज आम्हाला सार्वकालिक जीवनाची जी धन्य आशा आहे प्रियानो त्या प्रीतीमुळे आहे. देवानं आम्हावर प्रीती केली, आपला प्रिय पुत्र दिला. विश्वास आम्ही पाहतो ख्रिस्तानं वधस्तंभावरचं कार्य पूर्ण केलं आणि आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं. प्रियानो ह्या सर्व पापातून आम्ही सुटण्याचं कारण आम्ही पाहतो, आम्हाला बंधनातून सुटण्याचं कारण, सर्व शापातून, रोगातून आम्हाला सुटण्याचं कारण तर काय आहे तर देवानं आम्हावर प्रेम केलं आणि आमच्यासाठी आपला प्रिय पुत्र दिला. पूर्णत्व करणारं बंधन प्रीती आहे प्रिया.
आणि ती या सर्वावर अंगी ल्या. माझ्या भावांनो बहिणींनो, आम्ही प्रीतीनं एकमेकांचं आम्ही आणि प्रीतीनं एकमेकांशी आम्ही सगळं वर्तन करणं गरजेचं आहे. आम्ही एकमेकांवर प्रीती करणं गरजेचं आहे. प्रीती पापाची रास झाकते असं पवित्र शास्त्रामध्ये सांगतं. आम्ही द्वेष कुणाचा करू नये प्रियानो. बायबल सांगतो जो स्वतःवर प्रेम करतो तो काही विशेष करत नाही, जो शत्रूवर प्रेम करतो तो खरा देवाचा नियम पूर्ण करतो. आम्ही पाहतो जसं आपणावर तसे आपल्या शेजावर प्रीती कर, म्हणजे नियमशास्त्र पूर्ण पाळण्यासारखं आहे. माझ्या भावानं बहिणीने हे पूर्णतः करणारं बंधन जी प्रीती आहे ते आमच्या अंगी ल्या, म्हणजे ते आमचा स्वभाव असावा, ते आमचं जगणं ते असावं. आम्ही प्रीतीने एकमेकांशी सहवास ठेवावा, कारण ते आम्हाला पूर्ण करणारं आहे प्रियानो. ख्रिस्तानं आम्हावर प्रीती केली, आम्हाला प्रीतीची जाणीव करून दिली. देवाचं वचन आम्हाला सांगतो. म्हणून आम्ही मंडळी या नात्यानं आम्ही त्या शरीराचं अंग आहोत. प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाप्रमाणे विकसित होतं आणि मंडळीमध्ये आमच्यामध्ये आपसात प्रीती असणं गरजेचं आहे. हालेलुया. आपल्या भावावर प्रेम कर, आपल्या बहिणीवर प्रेम कर, जसं आपल्या शेजाऱ्या आपल्यावर तसं आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. प्रीती आम्हाला पाहतो पूर्णता करणारं हे बंधन आहे आणि आम्ही प्रीतीने चालणं गरजेचं आहे. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये अनेक गोष्टी तो म्हणतो आणि देवाचा दासपत्र त्याला म्हणतो की तुमची भांडणं कोर्टात कधी जाता कामा नये, तुमच्यामध्ये सहनशीलता असावी आणि तुम्ही एकमेकांचं सहन करा, एकमेकांचं सहन करा आणि स्वतःच हित पाहू नका, इतरांचं हित पहा. बंधू प्रीती करा, ज्याच्या ठाई प्रीती नाही तो देवाला ओळखत नाही, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. जर माझ्या ठाई प्रीती आहे तर मी देवाला ओळखतो प्रियानो, आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताला पूर्ण परिधान केलेलं आहे. मी प्रभू येशू ख्रिस्ताला पूर्ण समर्पित झालेलो आहे. ते सिद्ध होतं ज्या तुम्हा आणि कुणाच्या विषयी तुमच्या मनामध्ये ज्या द्वेष येतो त्या स्वतःला सांभाळा प्रियानो. आपलं आत्मपरीक्षण करा. द्वेष येतो याचा अर्थ मी अजून देहामध्ये आहे. द्वेष येतो म्हणजे अजून मी दैहिकतेमध्ये आहे. प्रियानो, आमचा राग असावा पण तो सात्विक असावा. द्वेषापोटी कुणाचा राग आम्ही करू नये प्रियानो. आमचा राग हा सात्विक असावा. येशू पण चिडला, त्याने रागवलं. आम्ही पाहतो मंदिराचा तो सर्व आणि जो व्यापार त्याने उलथून टाकला, तो सोटा घेतला, त्याने सर्वांना बदलून काढलं प्रियानो. बायबल आम्हाला सांगतं पण त्याचा तो राग सात्विक होता. हवं काय तो होता की माझ्या बापाचं घर प्रार्थनेचं घर व्हावं, आपण ते तुम्ही लुटारांची गुहा केली ते त्या, आणि म्हणून तो सात्विक राग त्या ठिकाणं आणि देवाचा प्रगट होतो प्रियानो. आमचा राग आला प्रियानो तो सात्विक असावा, तो समोरच्याचं हित जाणणारा, किंवा आम्ही पाहतो समोरच्यावर प्रेम दिसणारं ते, आणि राग असणं, द्वेष करू नका. आणि रागामध्ये तुम्ही सूर्य मावळू देऊ नका, पवित्र शास्त्रामध्ये सांगतं. कारण जर तुम्हाला पूर्णत्व गाठायचं आहे तर हा स्वभाव तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तुम्हाला पूर्णत्व गाठायचं आहे तर प्रियानो ह्या आणि जो ख्रिस्ताचा स्वभाव तो आमच्या अंगी असणं गरजेचं आहे. ईश्वरी स्वभावाचे तुम्ही विभागी व्हा, आणि ईश्वराचा स्वभाव मूळ त्याचा गुणधर्म जर काय आहे तर देव प्रीती आहे. हालेलुया. त्याला स्वतः विरुद्ध वागता येत नाही प्रियानो. आणि म्हणतो 7च्या 70 वेळा तुम्ही एकमेकांना क्षमा करा. तो आम्हाला क्षमा करणार देव आहे. आमचं पाप किती मोठे तो पाहत नाही, पण जसं मी पश्चातापी अंतःकरणाने त्याला शरण जातो, आम्हावर प्रीती करणारा देव आम्हाला क्षमा करतो प्रियानो. आणि बायबल आम्हाला सांगतं की प्रीती सहन करते. हालेलुया. प्रीती देते माझ्या भावानं. आणि म्हणून मंडळीविषयी काही महत्वाच्या सूचना आणि उपासकांसाठी काही महत्वाच्या सूचना त्या ठिकाणी देवाच्या दासानं केलेल्या आहेत. त्या 12व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, तुम्ही देवाचे पवित्र प्रिय असे निवडलेले लोक आहात. पहिल्यांदा तो जाणीव करून देत आहे लोकांना. पहिल्यांदा तो विश्वासणाऱ्यांना जाणीव करून देत आहे. गलसेकराच्या लोकांना जाणीव करून देते. कशाची जाणीव करतो प्रियानो, तेच आम्ही बराच वेळा विसरतो. आणि म्हणून तो जाणीव करून देत आहे की तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात. तुम्ही कुणाचे लोक आहात? देवाचे लोक आहात. कसे लोक आहात? नुसते नाही तर देवाचे पवित्र आणि प्रिय असे निवडलेले लोक आहेत. पहिली गोष्ट तो म्हणतो की तुम्ही देवाचे कसे आहेत? पवित्र लोक आहात. देवानं ख्रिस्तानं आपल्या स्वरुधिरानं आम्हाला खंडून घेतलेलं आहे. त्याच्या स्वतःच्या निष्कलंक रक्तानं त्यानं आम्हाला खंडून घेतलेलं आहे. आमच्या पापांची त्यानं आम्हाला क्षमा केलेली आहे. त्याच्या निष्कलंक रक्तानं आम्हाला त्याने धुवून शुद्ध केले, पवित्र केलेले. आणि म्हणून तो म्हणतो की तुम्ही देवाचे पवित्र लोक आहात.
कशाच्या द्वारे पावित्र्य मिळालेलं आहे? तर वधस्तंभावर झालेल्या महान यज्ञाच्या द्वारे, त्या निष्कलंक रक्ताच्या द्वारे, ख्रिस्ताच्या मरणाच्या द्वारे, पुनरुत्थानाच्या द्वारे, त्याच्या स्वर्गारोहणाच्या द्वारे आणि त्याच्या पुन्हा येण्याच्या धन्य आशेच्या द्वारे आम्हाला पवित्रता प्राप्त झालेली आहे, आम्हाला शुद्धता प्राप्त झालेली आहे, आमचे शाप निघून गेलेले आहेत. आणि तो म्हणतो पहिली गोष्ट तो म्हणतो की तुम्ही कसे आहात? पवित्र लोक आहात. हालेलुया. दुसरी गोष्ट तो म्हणतो तुम्ही प्रिय आहात. कुणाचे प्रिय आहात? देवाचे प्रिय लोक आहात. आणि म्हणून प्रियानो, देवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत. देव म्हणतो की माझ्या नजरेत तुम्ही मौल्यवान लोक आहात, तुम्ही माझे निवडलेले लोक आहात, तुम्ही प्रिय लोक आहात, तुम्ही पवित्र केलेले लोक आहात. आणि पुढे तो म्हणतो असे तुम्ही निवडलेले, पवित्र आणि प्रिय असे निवडलेले लोक आहात. येशू म्हणतो तुम्ही मला निवडलं नाही, तर मी तुम्हाला निवडलेलं आहे, जगापासून वेगळं केलेलं आहे, यासाठी की तुम्ही जावं, तुम्ही फळ द्यावं आणि तुमचं फळ टिकावं प्रियानो. आणि फळ प्रियानो, सत्कर्माचं फळ, अनुकरणाचं फळ, आम्ही विश्वासाची कृती करण्याचं ते फळ आम्ही देवाला नित्य सादर करावं आणि ते फळ टिकावं प्रियानो. फळ कधी टिकतं? ज्यास त्याच्यामध्ये तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे सगळ्या गोष्टी करतात, त्याच्यामध्ये पूर्णत्व गाठण्याचा प्रयत्न तुम्ही करतात, सात्विक मनानं, शुद्ध मनानं तुम्ही सर्व करता त्यास ते फळ टिकणारं असतं. आणि म्हणतो की तुम्ही आणि प्रिय, देवाचे पवित्र प्रिय असे निवडलेले लोक आहात. देवानं आम्हाला निवडले, जगापासून वेगळं केलेले प्रियानो. आणि म्हणून तो म्हणतो की निवडलेले लोक आहात म्हणून. हालेलुया. म्हणून तुम्ही कसं असलं पाहिजे? तुमचा स्वभाव कसा असला पाहिजे? तुमचं आम्ही पाहतो तुमची पर्सनॅलिटी, तुमचं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे, म्हणून त्या शब्द वापरलाय. तुम्ही देवाचे पवित्र प्रिय व निवडलेले लोक आहात, म्हणून तुम्ही कसं असलं पाहिजे? कसं असलं पाहिजे? म्हणून करुणायुक्त हृदय तुमच्यामध्ये असावं. तुमच्या हृदयामध्ये कपट असता कामा नये, तुमच्या हृदयामध्ये द्वेष असता कामा नये. आतून जे बाहेर येतं ते मनुष्याला भ्रष्ट करतं. म्हणून प्रियानो, आतमध्ये आमचं अंतःकरण शुद्ध असणं गरजेचं आहे. देवाला अंतर्यामीची शुद्धता प्रिय आहे आणि तिथं देवाचा विश्वास, त्याचा देवावरची प्रीती असणं गरजेचं आहे, एकमेकांविषयी प्रीती असणं गरजेचं आहे. प्रियानो, म्हणतो की तुम्ही करुणायुक्त हृदय, तुमचं हृदय करुणेने भरलेलं असणं गरजेचं आहे. तुम्ही दया करणारे लोक आहात, तुम्ही शांतीची घोषणा करणारे लोक आहात, तुम्ही तट आणि फुटी करणारे लोक नाही प्रियानो, कारण तुम्ही देवाचे प्रिय लोक आहात, निवडलेले लोक आहात, पवित्र लोक आहात. मग करुणायुक्त हृदय, तुमचं हृदय करुणेने भरणं गरजेचं आहे प्रियानो. जग नाशाकडे चाललेले प्रियानो, लोक अंधकारामध्ये आहेत, लोक आणि आम्ही पाहतो मरणासन्न अवस्थेमध्ये. आणि तुमचं त्यांच्याविषयीचं, तुमच्या हृदयामध्ये ती करुणा आली पाहिजे, तुमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आणि कळवळ आलं पाहिजे. आणि जाऊन लोकांना शुभवर्तमान सांगावं, जाऊन लोकांना सत्याची घोषणा करावी, जाऊन लोकांना आणि प्रकाश द्यावा, हे तुमचं काम आहे. आणि ज्या तुमचं हृदय ज्यास करुणायुक्त होईल, त्यास तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना तुम्ही आपोआप शुभवर्तमान सांगू लागायला हवं. कारण जिथं करुणा आहे तिथं कुणाचा नाश व्हावा अशी इच्छा कधी होत नाही प्रियानो. आणि म्हणून तुम्ही करुणायुक्त हृदय तुमचं असणं गरजेचं आहे. म्हणजे मंडीमध्ये तुम्ही जे एका शरीराचे अंग आहात, तुम्ही एकमेकांचं सहाय्य करणारे, एकमेकांना प्रोत्साहन देणारे, एकमेकांना प्रेरणा देणारे, एकमेकांचं हित पाहणारे. जिथं प्रियानो हित आहे तिथं काय आहे? करुणायुक्त हृदय, म्हणून तुम्ही एकमेकांचं हित पाहत आहात. करुणायुक्त हृदय म्हणून तुम्ही एकमेकांसाठी झटत आहात प्रियानो. आणि तो स्वभाव म्हणून आम्ही तसं असावं. आम्ही देवाचे प्रिय, आम्ही पवित्र देवाचे प्रिय आणि निवडलेले लोक आहोत. आणि म्हणून पहिली गोष्ट, करुणायुक्त हृदय आमच्यामध्ये असावं प्रियानो. लक्षात ठेवा, कुणाचाही द्वेष तुमच्यामध्ये येता कामा नये. एखाद्याने तुमचं नुकसान जरी केलं, एखाद्याने तुमचं अहित करायचा प्रयत्न केला, तरीही तुमच्या मनात त्याविषयी द्वेष असता कामा नये. सर्व गोष्टीविषयी आम्ही एकच म्हणावं, परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. हालेलुया. करुणायुक्त हृदय. आणि दुसरी गोष्ट, ममता तुमच्यामध्ये असावी. ममतेनं आम्ही वागणं गरजेचं आहे. एकमेकांविषयी ममता, एकमेकांविषयी प्रेम, एकमेकांविषयी वात्सल्य, एकमेकांविषयी आदर सन्मानाचे भाव आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे प्रियानो. कारण आमचा देव ममता करणारा देव आहे, प्रेम करणारा. जसा बाप, जसे आई आपल्या मुलावर ममता करते, बाप आपल्या मुलावर ममता करतो, तसं देव आमच्यावर ममता करणारा तो देव आहे प्रियानो. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं की करुणायुक्त हृदय, ममता. तिसरी गोष्ट, नम्र भाव. आधी नम्रता आणि मग मान्यता. नम्रतेच्या द्वारे प्रियानो तुम्ही सहज पूर्णत्व गाठू शकता. हालेलुया. कारण जिथं नम्रता आहे, नम्र कोण आहे?
ख्रिस्त आहे तो लीन झाला, तो नम्र झाला, तो गाढवीच्या शिंगावर बसून आला. प्रियानो, त्याचे अवहेलना होत असताना सुद्धा त्यांनी त्या पित्याकडे एकच हाक मारली, हे बापा यांना क्षमा कर. हे कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. नम्र भाव, आधी नम्रता आणि मग मान्यता आहे. म्हणून नम्र स्वभाव आमच्यामध्ये असावा, नम्र भाव आमच्यामध्ये असावा. आम्ही ताठमानेचे असता कामा नये, आम्ही गर्विष्ठ असता कामा नये, आमच्यामध्ये अहमपणा असता कामा नये, आमच्यामध्ये दांभिकपणा असता कामा नये. तर आम्ही नम्र अंतःकरणानं, कारण देव माझा लीन झाला, त्यानं तो राजांचा राजा असताना प्रियानो वधस्तंभावरचं मरण त्यांनी सहन केलं. प्रियानो, इथपर्यंत या आज्ञापालनाच्या द्वारे मी पाहतो आणि तो त्यांनी स्वतःला लीन केलेला आहे. बायबल आम्हाला सांगतं नम्र भाव, लीनता, सहनशीलता ही अंगी लिहा. एकमेकांचं सहन करा. प्रियानो, सहन करणं पूर्णत्वाकडे नेणारा स्वभाव आहे. एकमेकांचं सहन करा. कुणी परिपूर्ण नाही. एकमेकांचं सहन करा. एक पडला तो दुसरा त्याला हात देतो, म्हणून एकट्यापेक्षा दोघे बरे. तो पडला तो दुसरा त्याला हात देतो आणि 3 पदरी दोरी सहसा तुटत नाही. म्हणून या ठिकाणी बायबल मला सांगतं की आम्ही नम्र भाव आमच्यामध्ये असावा, लीनता आमच्यामध्ये असावी, आणि मी पाहतो सहनशीलता ही सर्व अंगी ल्याहावी. सहन आम्ही करावं, एकमेकांचं सहन करा. बायबल आम्हाला सांगतं विरोध करणाऱ्याला विरोध करू नका, त्यापेक्षा ते जे तुमचा द्वेष करतात किंवा तुम्हाला विरोध करतात ते तुम्ही विरोध करण्याऐवजी तुम्ही सहन का करत नाही. कारण का सहनशीलता हा सुद्धा आमच्या देवाचा स्वभाव आहे. सहनशीलता आज पण तो आमचं सहन करत आहे. प्रियानो, तो लवकर आला, अजून आला नाही पण तो लवकर येते. का त्याला तो अजून लवकर आला नाही तर प्रियानो अजूनही तो सहन करतो, कारण कोणाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही. तो प्रत्येकाला संधी देत आहे, प्रत्येकाला वाचण्यासाठी संधी देत आहे. तो हाक मारत आहे, अवकष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. हालेलुया. आम्ही पाहतो तो सहनशील आहे, आणि जसा तो सहनशील आहे तसं आम्ही सहनशील असावं. सहनशीलता अंगी ल्या. प्रियानो, हे सर्व जो स्वभाव आहे आमच्यासाठी एक उत्कृष्ट दागिना आहे. आमच्यासाठी असलेला आमचं तेज वाढवणारा तो दागिना आहे. प्रियानो, आणि ते सर्व आम्ही अंगी लिहिण्याची गरज आहे. पुढे बायबल आम्हाला सांगतो 13व्या वचनामध्ये, एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाराने असल्यास आपसात क्षमा करा. गारानं चगळत बसू नका. कोणाविषयी गारानं का असेल तर प्रियानो एकमेकांविषयी लोक इकडे जा तिकडे जा, ह्याला सांग त्याला सांग, अमुक कर तमुक कर, आणि मग सगळ्यांचे उणे दुणे करायचे. प्रियानो, बायबल मला सांगतो पहा मंडळींनी कसं असावं, एकमेकांचे सहन करा. बंधूंनो बहिणींनो, आज सर्व आणि तुम्ही सर्व देवाच्या आणि शरीराचे अंग असणारे लोकांनो आणि मंडळीमध्ये तुम्ही एकत्र येत असताना एकमेकांचं सहन करा. एकमेकांचं सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा. आपसात क्षमा करा. एकमेकांना भेटा. काय चुकलंय, माझं चुकलं असेल तर मी क्षमा मागतो, तुझं चुकलं तर त्यांनी क्षमा मागावी, आणि माझं जर चुकत असेल तर क्षमा मागणं गरजेचं आहे. मी चुकतच नाही, मी क्षमा मागणार नाही, असा जो स्वभाव आहे प्रियानो हा दैहिक स्वभाव आहे, आणि या दैहिक स्वभावानं आम्ही पूर्णत्व कधी गाठू शकत नाही. आणि म्हणून कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही क्षमा करा. हालेलुया. प्रभूने काय केले? क्षमा करा. पहिलाच वधस्तंभावरचा उद्गार आहे, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना समजत नाही. म्हणून यांना आम्ही एकमेकांना क्षमा करावी पूर्ण, आणि तुम्ही प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. आणि 14 वचन जे आमच्यासाठी आहे प्रियानो, वाचा. पूर्णता करणारे बंधन, अशी जी प्रीती ती या सर्वांवर अंगिल्या. या सर्वांवर काय ल्या? अंगिल्या. काय आहे? पूर्णता करणारे बंधन, अशी जी प्रीती ती या सर्वांवर ल्याहावं. आता वरती ज्या ज्या गोष्टी आम्ही आमच्यामध्ये ते गुण असावे, त्या ज्या ज्या गुण आणि गुणांविषयी आम्ही पाहिलं, ते गुण त्याच्या सर्वावर पूर्णता करणार जर काय असेल तर प्रीती आहे. तुमच्यामध्ये प्रीती आहे म्हणून करुणायुक्त हृदय तुमच्यामध्ये आहे.
तुमच्यामध्ये प्रीती आहे म्हणून ममता तुमच्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये प्रीती आहे म्हणून नम्र भाव तुमच्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये प्रीती आहे म्हणून लीनता तुमच्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये प्रीती आहे म्हणून सहनशीलता तुमच्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये प्रीती आहे म्हणून तुम्ही एकमेकांचं सहन करत आहात, तुमच्यामध्ये प्रीती आहे म्हणून तुमचे गाराणे असल्यास तुम्ही एकमेकांमध्ये क्षमा करत आहात, तुमच्यामध्ये प्रीती आहे म्हणून हे सर्व करत आहे. आणि ही प्रीती काय करते तर बायबल आम्हाला सांगतो पूर्णता करणार ते बंधन आहे. पहा, आणि पूर्णता करणारं बंधन त्या प्रीतीने जर मी बांधलेलं नाही तर प्रियानो मी पूर्ण होऊ शकत नाही. पूर्णता करणारे हे बंधन ते या सर्वांवर पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर अंगिल्या हवं. म्हणजे या सर्व गुणांवर कोट आणि कशाचं आवरण असलं पाहिजे, प्रीतीचं आवरण असलं पाहिजे. आणि पाहतो आणि हे प्रीतीचं आणि पूर्णता करणारं ते बंधन आहे प्रियानो. प्रीती हे ते बंधन आहे, पूर्ण करणारं ते बंधन आहे. आणि म्हणून प्रियानो आम्ही प्रीतीनं राहणं, आम्ही एकमेकांवर प्रीती करणं, आम्ही एकमेकांचं सहन करणं. म्हणून तो बायबल आम्हाला सांगतं त्या तरुणाला तरुण म्हणतो, येशू त्याला म्हणतो की जसं आपणावर तसे आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. प्रियानो नियमशास्त्राचं पूर्णता त्याच्यामध्ये आहे. तू आपला देव परमेश्वर याजवळ पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं, पूर्ण बुद्धीनं प्रीती कर. ज्यावेळेस तुम्ही देवावर प्रीती करू लागता त्यावेळेस तुम्ही इतरांवर प्रीती करू शकता प्रियानो. पण तुमचं देवावर जर प्रेम नसेल तर जिथं देवावर प्रेम नाही त्या मनामध्ये द्वेष, मत्सर, तट, फुटी, पक्षभेद, रंगेलपणा या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये असतात प्रियानो. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं की देवाला अंतर्यामीची शुद्धता प्रिय आहे. आपल्या प्रभूला आपल्या हृदयामध्ये तुम्ही घ्या प्रियानो, त्याच्या वचनाप्रमाणे चाला, त्याच्या मागे तुम्ही चाला. आणि प्रियानो जसं आणि पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं, पूर्ण बुद्धीनं आणि तुम्ही देवावर प्रेम करा. म्हणजे काय होणार आहे, तुम्ही देवाचा नियम, देवाची सर्वात मोठी आज्ञा मान्य करून पाळणार आहे. आणि तुम्ही मंडळीमधल्या आपल्या भावावर, बहिणीवर प्रेम करू शकणार आहात. तुम्ही आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करू शकणार आहात. आणि ही प्रीती काय आहे, पूर्णता करणारं बंधन आहे. या प्रीतीविषयी आणि जी उत्कृष्टता आहे किंवा सर्वोत्कृष्ट काय आहे तर प्रियानो करंथकराचं पहिलं पत्र याचा 13वा अध्याय आणि 13 वचन सर्वांना परिचित असलेलं हे वचन आहे. आणि हेच या आठवड्याचं सुद्धा वचन आहे. सारांश विश्वास आशा प्रीती ही तिन्ही टिकणारी आहे. ही तिन्ही टिकणारी आहेत. त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. त्यात प्रीती ही श्रेष्ठ आहे. हालेलुया. पहा या ठिकाणी करंथकराच्या लोकांना पत्र लिहिताना 13व्या अध्यायामध्ये प्रेम हे सर्वश्रेष्ठ दान होय असं लिहिलेलं आहे. काय लिहिलंय त्याचं हेडिंग? प्रेम हे सर्वश्रेष्ठ दान होय. प्रेम हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि प्रियानो हे सर्वश्रेष्ठ दान देवानं आम्हाला दिले, आमच्यावर देवानं प्रीती केलेली आहे. आणि या दानाचा वापर आम्ही करावा प्रियानो. दान आम्ही पाहतो आम्ही द्यावं. प्रीती हे सर्वोत्कृष्ट दान आहे. तर आम्ही एकमेकांवर प्रीती करावी, एकमेकांना आम्ही प्रीती द्यावी, आम्ही एकमेकांचं सहन करावं. म्हणून त्याचं हेडिंग याचं की प्रेम हे सर्वश्रेष्ठ दान होय. मग त्याच्यामध्ये लिहिले ते 13व्या वचनामध्ये की सारांश प्रीती, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत. त्यात प्रीती ही श्रेष्ठ आहे. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा कौटुंबिक जीवन आशीर्वादित व्हावं, कौटुंबिक जीवन पूर्ण व्हावं तर काय आहे त्या घराचं जे मस्तक आहे त्या मस्तकाला काय आज्ञा देवाने दिली? जशी आपणा शरीरावर तशी आपल्या पत्नीवर तू प्रेम कर. हवं जसं तुझ्या शरीरावर तू प्रेम करतोस तसं आपल्या पत्नीवर तू प्रेम कर. कौटुंबिक जीवनामध्ये आवश्यक असणारा हा बाब आहे. कौटुंबिक जीवनाची पूर्णता होण्यासाठी, ते समाधानी असण्यासाठी, ते सुखी असण्यासाठी, ते आशीर्वादित असण्यासाठी आणि त्याच्यामध्ये पूर्णत्व येण्यासाठी काय आहे त्या मस्तकाला देवाने आज्ञा दिलेली आहे की जशी आपल्या शरीरावर तसं आपल्या पत्नीवर प्रेम तू कर. हालोय
प्रीतीचं आम्ही पाहतो त्याच्यामध्ये, आणि प्रीती 4थ्या वचनापासून आम्ही पाहतो प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हवा करीत नाही, प्रीती बढाई करीत नाही, फुगत नाही, गैरशिस्त वागत नाही, स्वतःचे पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, अनितीत आनंद मानित नाही, तर सत्य समागमात आनंद मानते, सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते, प्रीती कधी खचत नाही, संदेश असले तरी ते रद्द होतील, भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील, आणि विद्या असल्या तरी ती रद्द होईल. आपल्याला केवळ अंशतः कळते, अंशतः संदेश देत तो, पण पूर्णत्वाचे आगमन झाल्यावर अपूर्णत्व नष्ट होईल. पूर्णत्व प्रियानो हे कशाच्या द्वारे आम्ही पाहतो? प्रीतीच्या द्वारे, प्रीतीच्या बंधनाच्या द्वारे. आणि प्रीतीमध्ये वैशिष्ट्य आहे प्रियानो. प्रीती आम्ही पाहतो प्रीती सहनशील आहे. जर तुम्ही सहन करता, तुमच्यामध्ये प्रीती आहे, तर तुम्ही सहन करता. नवरा बायकोमध्ये पण कधी वाद झाला, पण दोघं जर एकमेकांवर खूप प्रीती करत असतात, तर प्रियानो ते एकमेकांचं सहन करतात, एकमेकांचे दोष दाखवत नाही. मंडळीमध्ये पण ज्यावेळेस आम्ही एकत्र येतो प्रियानो, आम्हाला देवानं त्या ठिकाणी रोपलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही एकमेकांवर प्रीती करतो, आम्ही एकमेकांचं सहन करतो, आम्ही कोणाला दोष देत नाही. मी पण पूर्ण आहे तर समोरच्याला मी पूर्ण, आम्ही का दोष द्यावा? बायबल सांगतं, आधी स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ काढ, मग तुझ्या भावाच्या डोळ्यातलं कुसळ तुला दिसेल. प्रियानो त्या गोष्टी येत नाही, त्या कशा आणि चुकीच्या गोष्टी आमच्या मनामध्ये येत नाही ज्यावेळेस आमच्यामध्ये प्रीती असते प्रियानो. म्हणून प्रीतीचं वैशिष्ट्य, प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे. प्रीती आम्ही पाहतो, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती कधी हेवा करत नाही. एखाद्या बंधूचं माझ्या चांगलं झालं किंवा एखाद्या बहिणीचं माझ्या चांगलं झालं, देवाने तिला मोठे आशीर्वाद दिले, तर मी त्या हेवा करणार नाही, तर मला आनंद होणार आहे की माझ्या भावाला, माझ्या बहिणीला देवाने किती उन्नत केलेलं आहे प्रियानो. हे प्रीतीमध्ये आहे. प्रीती हेवा करत नाही प्रियानो, प्रीती बढाई करीत नाही. मी हे केलं, मी ते केलं, मी अमुक केलं. प्रीती कधी बढाई करत नाही, कारण प्रीती आम्ही पाहतो ती ड्युटी आहे, आमचं कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये बढाई मारण्याचं काय आहे प्रियानो? येशूनं तर आमच्यासाठी वधस्तंभावर मरण सहन केलं, कधी बढाई मारली का त्याने? तो यहुद्यांचा राजा, तो राजांचा राजा, पण आमच्यासाठी नम्र झाला प्रियानो, आमच्यासाठी लीन तो झाला, आणि तो म्हणतो की माझ्या निष्कलंक रक्तानं मी तुम्हाला खंडवून घेतलेला आहे. बायबल आम्हाला सांगतो बढाई मारत नाही आणि फुगत नाही. प्रीती कधी फुगत नाही. माझ्या बंधूनं माझ्या विरोधात जरी काय केलं असेल तरी मी फुगणार नाही, मी रागवणार नाही, कारण मी माझ्या बंधूवर ख्रिस्तामध्ये प्रेम करत आहे. मला एकच देवानं शिकवलंय, प्रेम कर, प्रेम दे, प्रीती कर. जशी आपणावर तशी आपल्या शेजारावर प्रीती कर. आणि तेच एक माझं काम आहे, मला पूर्णत्व गाठायचं आहे प्रियानो. आणि म्हणतो की प्रीती फुगत नाही, गैरशिस्त वागत नाही. प्रीतीमध्ये गैरशिस्तपणा येत कधीच नाही. तिथं शिस्त आहे प्रियानो. प्रीती असली की आपोआप मनुष्यामध्ये शिस्त येते. कारण माझ्या भाव जर चुकला तर मी त्याच्यावर न चिडता मी त्याला प्रेमानं समजून सांगणार, मी त्याला वचनातून बोध करणार, कारण ते माझ्यामध्ये गैरशिस्तपणा येणार नाही. कारण प्रीती आहे तिथं गैरशिस्तीला वाव नाही. म्हणून जिथं आम्ही पाहतो, जिथं प्रीती आहे तिथं व्यवस्था आहे, तिथं शिस्त आहे, तिथं देवाच्या व्यवस्थेचा भाग आम्ही पाहतो प्रियानो. प्रीती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, कधीही रागवत नाही. प्रीती कधी रागवत नाही. मग सांगितलं, चिडणं एक सात्विक राग असणं तो भाग वेगळा आहे. आई वडील मुलांवर रागवतात तो सात्विक राग आहे. पती पत्नीवर रागवतो सात्विक राग आहे. पत्नी पतीवर रागवते कधी सात्विक राग आहे. आम्ही एकमेकांवर कधी रागवतो सात्विक राग आहे. त्याच्यामध्ये द्वेष नाही. जिथं द्वेष नसता जो राग येतो तो सात्विक राग असतो, आणि तो आमच्या भावाच्या किंवा बहिणीच्या हितासाठी असतो, अहितासाठी नसतो. आणि म्हणून त्या ठिकाणी तो म्हणतो की चिडत नाही, अपकार स्मरत नाही. एखाद्याने माझ्यावर मला काही मदत नाही केली तरी त्याने मी काही त्याचा अपकार स्मरणार नाही. माझं काम आहे, मी प्रीतीच करणार आहे. त्यांनी करो अगर न करो, माझं काम आहे, मला प्रीती करायची आहे. म्हणून या ठिकाणी तो काय म्हणतो, अपकार स्मरत नाही, अनितीत आनंद मानत नाही. चुकीच्या गोष्टीमध्ये प्रीती कधी आनंद मानित नाही. उलट जिथं अनिती आहे तिथं आम्ही पाहतो तो खेद व्यक्त करतो, दुःख व्यक्त करतो, आनंद मानित नाही. आणि तर सत्य समागमामध्ये आनंद मानतो. सत्यामध्ये सत्याचं अवलंबन करण्यामध्ये, देवाच्या समागमामध्ये चालण्यामध्ये, सत्य अनुसरण्यामध्ये
त्यामध्ये आणि तो आनंद मानतो. सर्व काही सहन करते. प्रीती काय करतं? सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते आणि मी पाहतो सर्वांसंबंधाने धीर धरते. हा प्रीतीचा स्वभाव आहे. प्रीती हा गुणाचा तो आम्ही पाहतो ते गुण आहेत. प्रीती कधी खचत नाही. खचते का प्रीती? देवाची प्रीती कधी खचली का? 2020 वर्ष झाली प्रियानो येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावर मरण सहन करून, पण आज सुद्धा त्याच्या प्रीतीला कधी खंड पडलेला नाही. प्रीती कधी खचत नाही प्रियानो. आजही तो सहन करतो. कित्येक आम्ही उपासक पडतो, आम्ही पुन्हा पश्चाताप करतो, त्याच प्रीतीनं, त्याच कळवळ्यानं, त्याच वात्सल्यानं, त्याच आम्ही पाहतो त्याच्या स्वभावानं तो आम्हाला जवळ करतो, तो आम्हाला घालवून देत नाही. प्रीती कधी खचत नाही. संदेश असले तरी ते रद्द होतील, भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील आणि विद्या असल्या तरी त्या रद्द होतील. आपल्याला केवळ अंशतः कळते, पण आम्ही पाहतो पूर्णत्वाचे आगमन झाल्यावर अपूर्णत्व नष्ट होईल. तुमच्या ठाई संदेश देण्याची कला अवगत असली किंवा ते गुण असले पण तुमच्या ठाई प्रीती नसेल तर ते झणझणारी झांज असा तो प्रकार आहे. प्रीती महत्त्वाची आहे. तुम्ही भूते आणि देवाच्या नावाने संदेश देत असाल आणि चमत्कार तुम्ही केले, भूते तुम्ही घालो, पण तुमच्या ठाई प्रीती नाही तर काही उपयोग नाही, असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. प्रीती महत्त्वाची, कारण प्रीती पूर्णत्व करणारं बंधन आहे. आम्ही पाहतो गलती करायच्या लोकांना पत्र देताना देवाचा दास काय म्हणतो पहा. आणि त्या 13व्या वचनामध्ये लिहिले सारांश, विश्वास आशा प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत आणि त्यात प्रीती ही श्रेष्ठ आहे. गलती करायचं पत्र 5वा अध्याय आणि त्याचं 6वं वचन. ख्रिस्त येशूमध्ये सुनता काही कामाची नाही व बेसुनताही नाही तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास तो कामाचा आहे. शुभवर्तमान आम्ही पाहतो बायबल त्याचं हेडिंग आहे की शुभवर्तमान व नियमशास्त्र यातून कोणते निवडणार, तो प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाला उत्तर देत असताना किंवा त्याचं स्पष्टीकरण देत असताना देवाचा दास त्या 6व्या वचनामध्ये म्हणतो, ख्रिस्त येशूमध्ये सुनता काही नाही, बेसुनताही नाही, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास तो कामाचा आहे. तो का कामाचा आहे? कारण तो पूर्णत्व देणारा आहे. जुन्या करारामध्ये सुनता आहे प्रियानो, पण आम्ही पाहतो नव्या करारामध्ये सुनता, तो देवाचा दास म्हणतो की ख्रिस्त येशूमध्ये सुनता काही कामाची नाही. ख्रिस्त येशूमध्ये काय? सुनता काही कामाची नाही, कारण ख्रिस्तावरच्या विश्वासानं आम्हाला तारण प्राप्त होतं, ख्रिस्तावरच्या विश्वासानं आम्हाला नीतिमत्व प्राप्त होतं, येशूच्या रक्ताद्वारे आम्हाला नीतिमत्व प्राप्त होतं, येशूच्या नावामध्ये आम्हाला नीतिमत्व प्राप्त होतं, येशूच्या रक्ताद्वारे आम्हाला पापांची क्षमा आहे. म्हणून आम्ही पाहतो नव्या कराराप्रमाणे ख्रिस्त येशूमध्ये सुनता काही कामाची नाही आणि बेसुनताही नाही, तर काय कामाचं आहे? तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास. कार्य कसं करायला? विश्वासाचं कार्य कसं असावं? प्रीतीच्या द्वारे. आमेन. देवानं आम्हाला विश्वासाची कृती करायला सांगितलं, आणि विश्वासाद्वारे आम्ही देवाला संतोषू शकतो प्रियानो. आणि विश्वास हा कृतीशील असणं गरजेचं आहे. कृती विना विश्वास हा निर्जीव आहे, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो. म्हणून आम्ही पाहतो देवानं विश्वासाची कृती करत असताना किंवा देवाच्या ज्या काही आज्ञा, देवाचे नियम काय ते आम्ही पार पाडत असताना किंवा आज्ञा पाळत असताना आम्ही त्या प्रीतीनं आज्ञा मान्य करून पाळाव्यात. म्हणजे काय होणार आहे प्रियानो? म्हणजे आम्ही पाहतो की त्या आम्हाला देवाचा आशीर्वाद मिळणार आहे. म्हणून बायबल आम्हाला सांगतं ख्रिस्त येशूमध्ये सुनता काही कामाची नाही, बेसुनताही नाही, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा विश्वास. कार्य कसं करायला पाहिजे? प्रीतीच्या द्वारे. आणि आम्ही पाहतो अब्राहमाला परमेश्वर म्हणतो की तू आपला एकुलता एक पुत्र घे आणि मी सांगतो त्या डोंगरावर जाऊन त्याचा अर्पण कर. प्रियानो, विश्वासाचं कृती त्याने केली. कशी केली? कार्य करणारा जो विश्वास तो कामाचा आहे, प्रीतीच्या द्वारे. त्याचा जो विश्वास आहे प्रीतीच्या द्वारे त्या विश्वासानं कार्य केलं. तो देवावर प्रेम करणारा होता, म्हणून आम्ही पाहतो तो आपल्या मुलाला अर्पण करायला त्याने मागे पुढे पाहिलं नाही. त्याचं जर देवावर प्रेम नसतं तर त्याने आपल्या मुलाला अर्पण केलं असतं का? नाही. तो देवावर प्रीती करणारा मनुष्य होता, तो तसा उपासक, तो भक्त होता, देवावर प्रीती करणारा. आणि म्हणून प्रीतीच्या द्वारे विश्वासाचं कार्य त्या ठिकाणी झालेलं. प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा विश्वास.
तो विश्वास त्याच्यामध्ये वाढला आणि त्याचा विश्वास त्याला नीतिमत्व असा गणण्यात आला. पुढे बी अब्राहामाविषयी आणखीन आपण काही गोष्टी पाहणार आहोत प्रियानो, सत्कर्माविषयी, की सत्कर्म हा सुद्धा पूर्णत्व गाठण्यासाठी एक स्वभाव असणं गरजेचं आहे. त्या गोष्टी आणि पुढे येणार आहेत. या ठिकाणी मी पाहतो की ख्रिस्त येशूमध्ये सुनता काही कामाची नाही व बेसुनताही नाही, तो प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा विश्वास. तुमच्या देवावरचा जो विश्वास आहे त्याचं कार्य कसं असावं? प्रीतीच्या द्वारे असावं. म्हणून येशू म्हणतो, जो माझ्यावर प्रीती करतो तो माझ्या आज्ञा पाळतो. आज्ञा विश्वासानं पाळायच्यात आणि प्रीतीच्या द्वारे तो विश्वासाचं कार्य आम्ही करणं गरजेचं आहे आणि ते पूर्णत्व आम्ही गाठावं अशी देवाची इच्छा आहे प्रियानो. त्यानंतर मी पाहतो गलती करायच्या पत्रामध्ये 5वा अध्याय आणि त्याचं 22 वचन आम्ही पाहतो, पवित्र आत्म्याच्या द्वारे पवित्र आत्म्याचे मार्गदर्शित्व. त्याच्यामध्ये काय लिहिलं त्यामध्ये पाहूयात. पवित्र आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती. आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती. आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहेत. आशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. आशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. पहा, ह्याच गोष्टी आम्ही कलसेकराच्या पत्रामध्ये वाचल्या. काय? आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्तीतला पहिला जो गुण आहे त्या फळाचा प्रीती आहे. त्याच्यानंतर आम्ही पाहतो प्रीती आहे म्हणून आनंद आहे, प्रीती आहे म्हणून शांती आहे, प्रीती आहे म्हणून सहनशीलता आहे, प्रीती आहे म्हणून ममता आहे, प्रीती आहे म्हणून चांगुलपणा आहे, प्रीती आहे म्हणून विश्वासूपणा आहे, प्रीती आहे म्हणून सौम्यता आहे, प्रीती आहे म्हणून इंद्रिय दमन आहे आणि आशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. या सर्वाच्या वर जर काय आहे तर प्रीती आहे. आणि कलसेकराच्या लोकांना पत्र लिहिताना म्हणतो, देवाचा दास म्हणतो, पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती या सर्वावरल्या जो गुणाविषयी आम्ही सांगितलं किंवा तुम्ही कसं असावं त्याविषयी सांगितले आणि त्याच्यावर ते पूर्णता करणारं बंधन जे आहे आम्ही पाहतो या सर्वावर अंगील्या. आणि या ठिकाणी मी पाहतो आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या फलप्राप्तीचं सर्वात पहिला गुण जर का असेल तर प्रीती आहे. आणि मी पाहतो म्हणून प्रीती ही पूर्णता देणारा आहे, प्रीती ही पूर्ण करणारी गोष्ट आहे आणि म्हणून ते आमच्यामध्ये असावी अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून मी पाहतो जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी दुर्वृत्ती व वासना या सुद्धा देहाला वधस्तंभावर खेळलेला आहे. त्यांनी काय लिहिलंय? जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांचं काय आहे? त्यांची आत्ताची कंडिशन काय? आत्ताची अवस्था काय? तुमची माझी प्रत्येक विश्वासाची आत्ताची अवस्था काय? जे ख्रिस्त येशूचे आहेत. आता आम्ही सुरुवातीलाच वाचलं कलसेकराच्या पत्रामध्ये 5व्या अध्याय 3ऱ्या अध्यायामध्ये की तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात. कुणाचे लोक आहात? तुम्ही देवाचे लोक आहात. आणि या ठिकाणी काय लिहिले 14-24व्या वचनामध्ये जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी दुर्वृत्ती म्हणजे घाणेरडा स्वभाव, दुर्वृत्ती व वासना या सुद्धा देहाला वधस्तंभावर खिळले पाहिजे आणि आमच्या अंगी आम्ही प्रीती अंगी लिहिली पाहिजे. प्रीती सर्व गोष्टीवर आम्ही पाहतो पूर्णता करणारं ते बंधन आहे आणि ते आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. हालेलुया. पुढे आम्ही पाहतो एक वचन वाचूयात, इफिसकराचं पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचा 17 ते 19 वचन वाचूयात आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी ज्या आहेत आपण पुढच्या रविवारी देवाच्या कृपेने पाहणार आहोत. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वास करावा, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी लांबी खोली व उंची किती हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. पहा, या ठिकाणी बायबल सांगतं की तुम्ही सर्व पवित्र जनासह समजून घ्या. त्या प्रीतीविषयी आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. देवाची प्रीती, त्याची लांबी रुंदी खोली आम्ही पाहतो, त्याच्यामध्ये आम्ही मुळावलेलं असावं ही देवाची इच्छा आहे. हे तुम्ही समजून घ्या व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्याव्यास तुम्ही शक्तिमान व्हावे.
ती प्रीती ओळखून घ्यावं, तुम्ही शक्तिमान व्हावं अशी देवाची इच्छा आहे. जोपर्यंत आम्ही ती शक्तिमान होत नाही, आम्ही ती आणि प्रीती ओळखून घेऊ शकत नाही प्रियानो. आणि बायबल सांगतं ती ह्याच तुम्ही आणि ती शक्तिमान व्हावे असे की तुम्ही देवाच्या, काय लिहिलंय, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे. हालेलुया. पहा, प्रीती किती महत्वाचा भाग आहे आणि पूर्णतेसाठी या गोष्टी देवाचा आत्मा आम्हाला समजावून सांगत आहे. आणि या गोष्टीचं स्पष्टीकरण देवाच्या कृपेनं आपण पुढच्या रविवारी पाहूयात. यास आपले डोळे आपण बंद करूयात, प्रभूला आपण शरण जाऊयात. हालेलुया. परमेश्वर आमचा चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. देवाचा दास करंदीकराच्या लोकांना पत्र लिहिताना म्हणतो, पूर्ण व्हा माझ्या भावांनो बहिणींनो. आम्हाला पूर्णत्व गाठायचं आहे. पूर्णत्व येईल, पूर्णत्वाचं आगमन होईल आणि अपूर्णत्व निघून जाईल. ज्या गोष्टीसाठी ख्रिस्तानं आम्हाला आपल्या कह्यात घेतले त्या गोष्टी माझ्या कह्यात घेण्यासाठी मी त्याच्या पाठीस लागतो असं देवाचा दास म्हणतो. पूर्ण होऊयात. विश्वास राखलाय, धाव संपवली, राहिलाय तो जीवनाचा मुकुट. त्याच अवस्थेपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे माझ्या भावानं. देवाचं वचन आम्हाला सांगतं, परमेश्वर म्हणतो जसा मी परिपूर्ण आहे तसं तुम्ही परिपूर्ण व्हा. परिपूर्णतेच्या ज्या अटी आहेत देव आम्हाला समजावून सांगत आहे. ऐकलेलं वचन, ऐकलेला संदेश, ऐकलेलं शिक्षण, त्याच्यावर आपण मनन करूया आणि मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून मर्यादेवर खुणेपर्यंत आपण धावूयात. तेच एक माझं काम आहे. पूर्णत्व करणारं बंधन अशी जी प्रीती ती अंगी लिहा. प्रीती आमच्यामध्ये असावी, कारण आम्हाला पूर्णत्व गाठायचं आहे. आणि प्रीती शिवाय, तो स्वभाव आमच्यामध्ये असल्याशिवाय आम्ही पूर्णत्व गाठू शकत नाही. देव बाप करो आणि ते पूर्णत्व गाठण्यासाठी ज्या अटी आहेत त्याचं पालन करण्यासाठी देव तुम्हाला मला कृपा करो. यास आपण प्रार्थना करूयात. बंधू शशिकांत आपल्यामध्ये ते प्रार्थना करतील आणि ज्यांचे वाढदिवस मागच्या आठवड्यात झाले त्यांच्यासाठी ते प्रार्थना करतील. स्वर्गीय प्रेमळ पित्या, नव्याने पुन्हा एक बार माझ्या देवा तुझ्या कृपेच्या राजासनावर आणलंस माझ्या देवा. आणि माझ्या देवा तुझ्या सिंहासनाजवळ बसण्याची पुन्हा एक वारी संधी दिलीस माझ्या देवा. वचन ऐकण्यासाठी तुझी कृपा तू आम्हा प्रत्येकाला पुरवलीस मा देवा. जो वाटा मर्याने निवडला तो वाटा निवडण्याची संधी तू आम्हा प्रत्येकाला दिलीस मा देवा. आणि सार्वकालिक जीवनापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या देवा, ते पूर्णत्व गाठण्यासाठी माझ्या देवा, ज्या अटींची गरज आहे मा देवा, ज्या अटी आम्ही पाळणं गरजेचं आहे आणि पूर्णत्व गाठावं ही तुझी जी काही योजना आहे मा देवा आम्हा प्रत्येकासाठी, ते पूर्णत्वात जाण्यासाठी आज पुन्हा एक वार मा देवा तुझ्या वचनांच्या द्वारे तुझ्या दासांकरवी तू आम्हा प्रत्येकाला त्याची जाणीव करून दिलीस माझ्या जिवंत देवा. आणि या जिवंताच्या भूमीवर आम्ही जीवन जगत असताना दैनंदिन आमचं आचरण कसं असावं हे तू आम्हाला शिकवत आहेस माझ्या देवा. वचनरूपी जलस्नानाने तू आम्हा प्रत्येकाला तू शुद्ध करतायस, पवित्र करतायस मा देवा. डागविरीत, सुरकर्ती विरीत आम्ही तुला सादर व्हावं ही तुझी योजना आहे माझ्या देवा. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो माझ्या देवा. जुनं ते होऊन गेलं आहे, पहा पूर्ण सर्व काही नवीन होत आहे मा देवा. आणि तुझ्या वचनाच्या द्वारे माझ्यातल्या आमच्यातलं सर्व अमंगळपण, दुरुक्ती याच्यातून तू आम्हा प्रत्येकाला सुटका करतायस माझ्या जिवंत देवा. आणि तुला काय पसंत आहे त्या पारखून घेऊन त्याप्रमाणे दैनंदिन आचरण आम्ही कसं ठेवावं याचं ज्ञान, गुज, रहस्य तू आम्हा प्रत्येकाला तू प्रगट करतायस माझ्या जिवंत देवा. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो माझ्या जिवंत देवा. या पूर्णत्व गाठण्यासाठी माझ्या जिवंत देवा, जे आतापर्यंत आम्ही ज्या दोन गोष्टी बघितल्यात माझ्या देवा, आम्ही दान धर्म करण्यामध्ये तत्पर असावं अशी कृपा तू आम्हा प्रत्येकाला तू दे अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही देणारे असावेत अशी तुला आम्ही विनंती करतो माझ्या जिवंत देवा. नंतर आम्ही दुसरा गुणधर्म आम्ही बघितला किंवा दुसरी अट आम्ही बघितली की प्रभू आमच्यामध्ये प्रीती असू दे. होय माझ्या देवा, आमच्यामध्ये प्रीती असू देत माझ्या देवा. प्रीती हे आमचं ध्येय असू देत अशी आम्ही तुला विनंती करतो माझ्या देवा. आमच्यातलं सर्व प्रकारचं अहितपणा काढून टाक अशी मी तुला विनंती करतो माझ्या देवा. स्वहित न पाहता इतरांचं हित पाहण्याची कृपा आम्हा प्रत्येकाला तू दे. आम्हाला कळवळ्याचं, प्रीतीचं, आपुलकीचं अंतःकरण आम्हा प्रत्येकाच्या ठाई तू दे अशी आम्ही तुला विनंती करतो माझ्या जिवंत देवा. आयाबायांच्या कहाण्यापासून आम्हा प्रत्येकाला दूर ठेव अशी तुला विनंती करतो माझ्या देवा. आणि माझ्या जिवंत देवा, या दिवसांमध्ये माझ्या देवा आत्म्याच्या प्रभावाने होणाऱ्या फलप्राप्ती आम्हा प्रत्येकाला भर, की जेणेकरून माझ्या देवा या दिवसांमध्ये आम्ही पूर्णत्व गाठू शकू माझ्या जिवंत देवा. तशी कृपा तुझा अनुग्रह तू आम्हा प्रत्येकाला तू दे अशी आम्ही तुला विनंती करतो माझ्या जिवंत देवा. आज प्रभूजी जे लोक तुझं वचन ऐकत आहेत मा देवा, ज्यांनी तुझं वचन ऐकलेलं आहे मा देवा, त्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये
कार्य कर अशी मी तुला विनंती करतो. अंतकणाला चुरचूर लागू देत अशा मी तुला विनंती करतो माझ्या देवा. प्रत्येकाच्या अंतकणामध्ये उकळ्या फुटू देत अशा मी तुला विनंती करतो माझ्या देवांत देवा. आणि तुला पारखून घेण्यासाठी माझ्या देवा आणि जास्तीत जास्त वेळ तुझ्या सानिध्यात तुझ्या सहभागितामध्ये येण्यासाठी आणि माझ्या जिवंत देवा प्रभूजी तुला बिलगून राहण्यासाठी माझ्या देवा तुझी कृपा तुझा अनुग्रह आम्हा प्रत्येकाला तू दे असे मी तुला विनंती करतो माझ्या देवा. तुझ्या कह्यात आम्हा प्रत्येकाला घे, तुझ्या कवेत आम्हा प्रत्येकाला तू घे असे मी तुला विनंती करतो माझ्या जिवंत देवा. आणि या दिवसांमध्ये तुझवरचा आमचा विश्वास दूर कर, विश्वासाला बळकटी तू दे अशा मी तुला विनंती करतो माझ्या देवा. प्रभूजी परिस्थिती काही असू देत माझ्या देवा, परंतु परिस्थिती बदलणाऱ्या जिवंत देवा तू आमचा प्रभू आहेस माझ्या देवा. या परिस्थितीवर मात करण्याचं सामर्थ्य माझ्या देवा तुझ्याजवळ आहे, तुझ्या वचनामध्ये आहे माझ्या देवा. आणि म्हणून प्रतिदिन तुझ्या वचनामध्ये प्रभूजी डोकवण्यासाठी, त्या वचनाचं मनन करण्यासाठी, त्यावरती चिंतन करण्यासाठी लागणारी दैवी कृपा आम्हा प्रत्येकाला तू दे अशा मी तुला विनंती करतो माझ्या देवा. हो, तुझ्या वचनात तू म्हणतो की तुझ्या आज्ञा मला आपल्या वैर्यांपेक्षा शहाण्या करतात माझ्या देवा. आणि म्हणून तुझं वचन आम्हा प्रत्येकाजवळ असू दे अशा मी तुला विनंती करतो माझ्या देवा. आणि म्हणून माझ्या देवा पूर्णत्व गाठणारं ही प्रीती आम्हा प्रत्येकाजवळ असू देत अशा मी तुझ्याकडे विनंती करतो माझ्या जिवंत देवा. ही तुझी कृपा, तुझं सामर्थ्य आम्हा प्रत्येकासाठी तू प्रगट केलंस माझ्या देवा. सर्व प्रकारचा द्वेष, मत्सर, कटुत्व, निंदा, तिरस्कार, अपशब्द आमच्यातून निघून जाऊ देत अशा मी तुला विनंती करतो माझ्या जिवंत देवा. आणि स्वामीला उपयोगी पडणारं मानाचं पात्र म्हणून तुझ्या सेवेसाठी, तुझ्या गौरवासाठी या दिवसांमध्ये आम्हाला सज्ज कर, तयार कर अशी मी तुला विनंती करतो. ज्याप्रमाणे 5 शहाण्या कुमाऱ्या प्रभूजी तुला सामोरे येण्यासाठी तयार होत्या, तत्पर होत्या, जागृत होत्या माझ्या देवा. प्रभूजी तू आम्हाला अभिवचन दिलंस, येणारा तो येईल, विलंब करणार नाही, माझा नीतिमान विश्वासानं वाचेल. होय माझ्या जिवंत देवा, तू जेव्हा केव्हा येशील माझ्या देवा तोपर्यंत प्रभू तुला विश्वासू राहण्यासाठी आणि आमच्या नागपुरातल्या शेवटच्या श्वासापर्यंत तुला विश्वासू राहण्यासाठी तुझी कृपा, तुझा अनुभव आम्हा प्रत्येकाला तू दे अशा मी तुझ्याकडे विनंती करतो माझ्या देवा. आजचं वचन आम्हा प्रत्येकासाठी तू लाभदायक केलंस माझ्या देवा. त्या वचनाच्या द्वारे पुन्हा एक तू आमची जडणघडण केलीस माझ्या देवा. आणि आम्ही आमचं उणं पण त्यातून तू दाखवलंस माझ्या जिवंत देवा. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्व प्रकारचं अपूर्णत्व निघून जाऊ देत आणि पूर्णत्वाच्या मार्गावर चालण्यासाठी लागणारी दैवी कृपा आम्हा प्रत्येकाला प्राप्त होऊ दे अशा मी तुला विनंती करतो माझ्या जिवंत देवा. आज प्रभूजी तुला विनंती करतो माझ्या देवा, या आठवड्यामध्ये प्रभूजी ज्या लोकांचे वाढदिवस झाले माझ्या देवा त्या प्रत्येक लहान थोराला माझ्या देवा पुन्हा एक वार माझ्या देवा नव्याने तुझा अद्भुत स्पर्श तू केलास माझ्या देवा. नवीन वर्ष प्रत्येकाचे आयुष्य जोडलंस माझ्या जिवंत देवा. आणि माझ्या जिवंत देवा ज्या विश्वासानं त्यांनी आतापर्यंत या मजल मारली त्याच विश्वासानं पुढे मजल मारण्यासाठी लागणारी दैवी कृपा प्रत्येकाला प्राप्त होऊ देत अशा मी तुला विनंती करतो माझ्या देवा. प्रत्येकाचे मनोरथ येणाऱ्या दिवसांमध्ये पूर्णत्वात जाऊ देत असे मी तुला विनंती करतो माझ्या देवा. आणि माझ्या देवा तुझा सहवास, तुझं सानिध्य, तुझी समक्षता प्रत्येकाला प्राप्त होऊ देत अशा मी तुला विनंती करतो माझ्या देवा. तुझा ध्यास प्रत्येकाला लागू दे अशी मी तुला विनंती करतो. या दिवसांमध्ये आम्हाला आमचे दिवस कसे गणण्यास शिकवतो आम्हा प्रत्येकाला सुबुद्ध हृदय प्राप्त होऊ देत असे मी तुला विनंती करतो माझ्या देवा. तशी प्रभू तुझी कृपा प्रत्येकाला तू दे असे मी तुला विनंती करतो माझ्या जिवंत देवा. प्रभूजी आज पुन्हा एक वार नव्याने या प्रत्येकाला तू आशीर्वादित केलंस, समृद्ध केलंस, संपन्न केलंस माझ्या जिवंत देवा. प्रत्येकाचं जीवन सुजलाम सुफलाम होऊ देत अशा मी तुला विनंती करतो. ज्याप्रमाणे पेत्र म्हणतो, प्रभूजी तुझा दास म्हणतो, स्तोत्रकर्ता म्हणतो, माझं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे, तो भरून वाहण्याचा अनुभव या प्रत्येकाला तू दे असे मी तुला विनंती करतो माझ्या देवा. आणि शेवटपर्यंत तुला विश्वास राहण्यासाठी लागणारी दैवी कृपा या प्रत्येकाला प्राप्त होऊ देत अशा मी तुला विनंती करतो माझ्या जिवंत देवा. तुझ्या कृपेने माझ्या देवा हे नवीन वर्ष या प्रत्येकाला प्राप्त झालं, त्याचं सर्व श्रेय आम्ही तुझ्या नावाला देतो माझ्या देवा. ही तुमच्या सर्व येणाऱ्या प्रत्येक क्षणामध्ये माझ्या देवा तुझं गौरव या प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे होऊ दे. आणि माझ्या देवा सर्व गोष्टी ख्रिस्त येशूच्या द्वारे तुझं गौरव प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे होऊ दे. सर्व स्थिती उपकार स्मरण करण्याची कृपा प्रत्येकाला प्राप्त होऊ दे अशी मी तुला विनंती करतो माझ्या देवा. आणि माझ्या देवा कोणाचं अंतकरण अस्वस्थ भयभीत होऊ देऊ नको अशी मी तुला विनंती करतो. तर तू आम्हाला भित्रेपणाचा अनुभव, सामर्थ्याचा, प्रीतीचा, अनुशासनाचा आत्मा दिलास माझ्या देवा. आणि माझ्या देवा प्रभूजी तुझ्या वचनात तू आम्हाला अभिवचन दिलंस माझ्या देवा. प्रभूजी तुम्हाविषयी माझ्या मनाचे संकल्प आहेत ते मी जाणतो, ते तुमच्या हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत माझ्या देवा. होय माझ्या जिवंत देवा, तू आमचा हित करणारा देव आहेस माझ्या देवा. आणि या दिवसांमध्ये तू आमचं हित करत आहेस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. आज पुन्हा एक वार तू आम्हा प्रत्येकाशी क्षमकुशलाचं भाषण तू केलंस माझ्या देवा, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. पाषाणांना माझ्या देवा तुझ्या दासाला वचनातून बोलण्याची संधी दिलीस त्याबद्दल तुझे आभार मानतो. वचनाचं प्रकटीकरण त्यांना तू देत आहेस माझ्या देवा, त्याद्वारे मंडळीला समृद्ध तू करत आहेस माझ्या जिवंत देवा. त्यांच्याद्वारे मंडळीला स्थैर्य, स्थिरता, पूर्णत्व लाभू दे अशा मी तुला विनंती करतो माझ्या देवा. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये सर्व प्रकारच्या सामर्थ्याने मंडळीला भर. आणि प्रभू तुला विनंती करतो या दिवसांमध्ये मंडळीला दानधर्म करणारी आणि एकमेकांवरती प्रीती करणारी माझ्या देवा मंडळीला बनव अशा मी तुला विनंती करतो माझ्या जिवंत देवा. शेवटपर्यंत प्रभू तुला विश्वास राहण्यासाठी लागणारी दैवी कृपा मंडळीतील प्रत्येक घटकाला प्राप्त होऊ दे अशी विनंती करत सर्व गोष्टीचं सर्वस्व तुझ्या नावाला देत ही प्रार्थना विनंती ख्रिस्त येशूच्या द्वारे मागतो पित्या तू ऐक.
आमेन आमेन. आता सर्व समर्थ देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा प्रत्येकाबरोबर, जगातील सर्व त्याच्या प्रियजनांबरोबर आत्ता आणि सदा सर्व काळ असो. आमेन आमेन. प्रभूची शांती तुमच्याबरोबर असो.